नमस्कार मित्रांनो, आपला सर्वांचा लाडका रुत्सम नोम हिंदकेसरी बकासूर आपला बकासूर आता कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे। काल झालेल्या विरकरवाडी मैदानात बकासूर आणि महबूबने तिसरा क्रमांक मिळवला। कालचं हिंदकेसरीचं मैदान होतं, पण हेच आपल्याला खूप महत्त्वाचं आहे, बकासूरला गुलाल मिळाला, कमबॅक केला। मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे, माझ्या अपडेट पैऱ्यांच्या असो किंवा मैदानाच्या असो बहुतेक खात्रीशीरच असतात, 90% खऱ्यात ठरत असतात। जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी कृपया करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की माझ्या चॅनलच्या नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळत राहतील। कारण की तुम्हाला पैऱ्यांचे व्हिडिओ आणि मैदानात कोणत्या पळणार ह्याच्या व्हिडिओ मी खात्रीशीर घेऊन येत असतो, त्या तुम्हाला लवकर बघायला मिळतील। असो आता डायरेक्ट मुद्द्यावरच बोलूया, आपला आता बकासूर कोणत्या मैदानात पळताना दिसणार। तर मित्रांनो, दोन दिवसाच्या गॅपनंतर आपला बकासूर वार मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी भव्य असं ओपनचे बैलगाडा शर्यतीचं मैदान होत आहे। हे मैदान मित्रांनो पेडगाव फाटी येथे होत आहे। येथे आपला बकासूर 100% पळताना दिसणार आहे। येथे बक्षिसाचं स्वरूप असणार आहे, प्रथम क्रमांकाला 1 लाख, द्वितीय क्रमांकाला 71, तृतीय 51, चतुर्थ 31 अशी मित्रांनो मोठी बक्षिसं आहेत। मित्रांनो, हे ओपनचं मैदान असल्यामुळे इथे आपला बकासूर पेडगाव फाटी येथे 3 सप्टेंबरला 100% पळताना दिसणार आहे आणि या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण असणार आहे P3 लाईव्हवर। मित्रांनो, मी उद्यापर्यंत बकासूरचा 3 तारखेला पैरा कोणासोबत झालेला आहे उद्यापर्यंत नक्कीच व्हिडिओ घेऊन येईल। जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी कृपया करून सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।